नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, इराणवर जो हल्ला झालाय त्याविषयी उलट सुलट बरेच तर्क कुतर्क सुरू आहेत. तुम्हाला आठवत असेल तर 9 आणि 10 मे या अपरात्री मध्यरात्री जेव्हा भारताने पाकिस्तानच्या वेगवेगळ्या मिलिटरी इन्स्टॉलेशन्स, एअर डिफेन्स याच्यावर हल्ले केले होते आणि पाकिस्तानच्या वेगवेगळ्या लष्करी छावण्या वगैरे त्याच्यावर हल्ले केले होते आणि पाकिस्तानच्या बचावाला किंवा आक्रमकतेला जायबंदी करण्यासाठी हल्ले केले होते. त्याविषयीची माहिती जवळजवळ 36 तास भारताने दिली नव्हती आणि पाकिस्तानमध्ये हाहाकार माजला होता. काय होतंय, कुठून होतंय, कोण करतोय हे कळत नाही अशी परिस्थिती जर पाकिस्तानी लष्कराची झाली होती तर मग आम जनतेची अवस्था काय असेल लक्षात घ्या. पण थापा मारण्यासाठी पाकिस्तानी मीडियाला, पाकिस्तानी पत्रकारांना पाक सेना आणि सरकारने अंधारात ठेवलं होतं आणि आपण युद्ध जिंकलं आणि म्हणूनच युद्धविरामाची घोषणा करतोय वगैरे वगैरे असं करून उल्लू बनवलं होतं. पण वास्तविकता अशी होती की पाकिस्तान मे 2025च्या 10 मे 2025चा सूर्य उजाडला. त्यानंतर पाकिस्तान लढण्याच्या परिस्थितीत नव्हता. पाकिस्तानचा हवाई दल आपलं एकही लढाऊ विमान हवेत झेपावू शकणार नाही अशा दुर्दशेमध्ये गेलं होतं. आणि मग जे काही तर्क कुतर्क सुरू झाले होते ते 2 दिवसांनी म्हणजे 11 मे रोजी भारताच्या जनरल्सनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा पहिल्यांदा भारताने पाकिस्तानचे हवाई अड्डे उद्ध्वस्त करून टाकल्याची बातमी आली किंवा माहिती आली. आता हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतोय की तेव्हा एक विषय निघाला होता, तो किराणा हिल्स, रावळपिंडी जवळ किराणा हिल्स नावाची जी एक टेकडी आहे त्या टेकडी परिसरामध्ये जो भारताचा हल्ला झाला होता नूर खान हवाई तळाजवळ, त्याच्या आसपास पाकिस्तानचं अण्वस्त्रांचा साठा आहे असा कोणीतरी प्रश्न विचारला आणि हवाई दलाचे तिथे असलेले एअर मार्शल भारती यांनी साफ सांगून टाकलं, आम्हाला त्याविषयी माहिती नाही. आम्ही नूरखानवर हल्ला केला. किराणा हिल्सच्या बाजूला सुद्धा एक हल्ला झालेला आहे, पण तिथे परमाणु हत्यारं आहेत, अण्वस्त्र आहेत हे आम्हाला अजिबात माहीत नव्हतं. आणि मग तुम्हाला आठवत असेल की एकामागून एक एकामागून एक असे भूकंपाचे धक्के पाकिस्तानमध्ये बसायला लागले. प्रामुख्याने नूर खान किंवा पाकिस्तानच्या ज्या वेगवेगळ्या अणुभट्ट्या किंवा अणुप्रयोग प्रकल्प आहेत त्या भागामध्ये हे भूकंपाचे धक्के बसायला लागले. ही सगळी आठवण मी एवढ्यासाठी करून देतोय की गेल्या आठवड्यात किंवा या आठवड्याच्या आरंभी गेल्या 5-7 दिवसापूर्वी अचानक इस्रायलने जो इराणवर हल्ला चढवलेला आहे त्या हल्ल्यानंतर जी काय भयंकर परिस्थिती, सैरभैर परिस्थिती इराणमध्ये निर्माण झालेली आहे, त्याच्यात नेमकं कुठे हल्ला झालाय, किती हल्ला झालाय, कोणावर हल्ला झालाय, कोण मारलं गेलंय आणि कुठून हल्ला झाला, कुठून हल्ला झाला या प्रश्नाचं उत्तर संपूर्ण इराण आणि दुनियेला हैराण करून सोडणार आहे. कारण इराण आणि इस्रायल यांच्यातलं अंतर जवळजवळ 1200-1300 किलोमीटर्स आहे आणि एवढ्या दूर पल्ल्याची लढाऊ विमानं ही भयंकर मोठी गोष्ट आहे. ही विमानं इतक्या दूर पल्ल्याची उडत नाहीत. त्याचं इंधन संपलं तर हल्ला करून त्यांना परत मागे फिरणं अशक्य असतं. पण ते जर इराणच्या बाबतीत इस्रायलने करून दाखवला असेल तर तो चमत्कार आहे. पण असा कुठलाही चमत्कार असू शकत नाही. हे काय, इराणवर घिरट्या घालून किंवा काही किरकोळ बॉम्ब फेकून वगैरे इस्रायलची विमानं परतली असतील तर ती शक्य आहे. पण हळूहळू करून माहिती बाहेर येते आणि हळूहळू करून जी माहिती बाहेर येते त्यातून असं दिसतंय की जेवढा प्रचंड हल्ला इस्रायलने केला त्या हल्ल्यामध्ये इस्रायली लढाऊ विमानांनी केलेल्या मारक हल्ल्यापेक्षाही जास्त इराणच्या अंतर्गत काही घटना अशा घडलेल्या आहेत की त्यातून नुकसान अधिक झालेलं आहे. आणि अंतर्गत घटना म्हणजे काय,
तर आपण बघतो आपल्याकडे सुद्धा अनेकदा बॉम्बस्फोट झाले. आपल्यात लपलेले जे स्लीपर सेल असतात, आपल्या सोबत जगणारे वावरणारे अनेक जण हे प्रत्यक्षात जिहादी घातपाती असतात आणि ते कुठला तरी मोठा घातपात आपल्या परिसरात करून टाकतात आणि जेव्हा त्याचं नाव समोर येतं तेव्हा आपण चकित होतो, अरे आपल्या ओळखीचा आहे, आपण याला बघितलेला आहे, याचा चेहरा आपल्याला आठवतो. तर असे प्रचंड प्रमाणावर इराणमध्ये इस्रायलचे हस्तक असलेच पाहिजेत की ज्यांच्याकडून हे हल्ले त्याच वेळेला घडवण्यात आले ज्या वेळेला इस्रायलने आपली जवळजवळ 200 लढाऊ विमानं इराणवर सोडलेली होती. पण प्रत्यक्षात मोजक्या जागी हवाई हल्ला आणि बाकीचे हल्ले हे जमिनीवर असलेल्या इस्रायलच्या हस्तकांकडून करण्यात आले, अशी माहिती हळूहळू करून बाहेर येते. ही माहिती इतकी धक्कादायक आहे की मोठ्या प्रमाणावर इस्रायलने गेली 8 महिने इराणवर आणि इराणच्या अणु संशोधन केंद्रांवर आणि अड्ड्यांवर हल्ले करण्याची तयारी चालवलेली होती. त्यासाठी शेकडोच्या संख्येने इस्रायलचे हस्तक, जे उघडपणे इस्रायली नागरिक दिसणार पण नाहीत, वाटणार पण नाहीत, असे अक्षरशः शेकडो लोक जे इस्रायलच्या बाजूने घातपात घडवण्यासाठी काहीही कृत्य करू शकतात, अशा लोकांना इराणमध्ये पाठवलेले होते आणि त्यांना सगळी तयारी करायसाठी सज्ज केलेलं होतं. तेवढंच भागत नाही तर इराणमध्ये अशा घुसखोरांना हत्यारं मिळवायची तर ती मिळणार कुठून, हा पण प्रश्न होता. आणि म्हणून अशा इस्रायली हस्तकांना ठरलेल्या जागी दबा धरून बसणं आणि दबा धरून बसल्यानंतर योग्य वेळेला कारवाई करण्यासाठी आवश्यक असलेली जी स्फोटक सामग्री होती, यंत्रसामग्री होती, शस्त्रसामग्री होती, ती मिळणंही अगत्याचं होतं. आणि ती मिळणं सहजलत्या उपलब्ध नसतं की मॉलमध्ये गेलं किंवा बाजारपेठेत गेलं आणि हत्यारं विकत घेतली. अशा रीतीने इराण असो किंवा अमेरिका किंवा भारत कुठेही हत्यारं विकत मिळत नाही. त्यामुळे ही हत्यारं मिळवणं किंवा तिथे कुठून तरी बाहेरून आणणं, योग्य जागी ती तैनात करणं आणि नेमक्या त्या क्षणी त्याचा स्फोट घडवून आणणं ही गोष्ट सोपी नसते. आणि ते करण्यासाठी तब्बल 8 महिने इस्रायल त्याची तयारी करत होता. आणि जी माहिती मला ऐकायला मिळाली, बघायला वाचायला मिळालेली आहे, त्यानुसार जवळजवळ शेकडोच्या संख्येने परदेशी लोक किंवा मूळचे इराणी पण इराणी सत्तेच्या विरुद्ध असलेले, खामेनी वगैरे यांच्या विरुद्ध असलेले शेकडो लोक हे इराणमध्ये आणले गेले की ज्यांना इराणी असून सुद्धा आयातुल्ला खोमेनी किंवा आयातुल्ला खामेनी यांचं सुप्रीम कमांडर असणं मान्य नाही, अशा लोकांना अतिशय प्रशिक्षित करून इराणमध्ये इस्रायलने पाठवलं होतं. आणि हे लोक सगळे 8 महिने आपापली जागा शोधत योग्य जागी येऊन बसलेले होते. प्रश्न असा होता की त्यांना आवश्यक असलेली आणि ज्या शस्त्रांची आणि अस्त्रांची प्रशिक्षण दिलेलं आहे ती साधनं आणि सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचतं करणं अतिशय महत्वाचं आणि अगत्याचं होतं. ती शस्त्र त्यांच्यापर्यंत कशी पोहोचली हे रहस्य आहे आणि ते रहस्य उलगडण्यामध्ये जगभरचे सगळे काय म्हणतात त्याला गुप्तचर संस्था, खुफिया संस्था या घडलेल्या आहेत की इस्रायलने इराणच्या आतून हे घातपात कसे घडवून आणले. इराण जर दीर्घकाळ इस्रायलचा कट्टर शत्रू आहे आणि इस्रायलला जगाच्या नकाशावरून पुसून टाकण्याची भाषा अयातुल्ला खामेनी रोजच्या रोज बोलत असतात, तर मग इतक्या मोठ्या संख्येने इस्रायलचे हस्तक असलेले लोक इराणमध्ये आले कसे, योग्य जागी पोहोचले कसे आणि त्यांना स्फोटकांसारखी आवश्यक असलेली सामुग्री योग्य वेळी मिळाली तर मिळाली कशी, याचं उत्तर शोधण्यामध्ये सगळे दंग आहेत. आणि त्याचं उत्तर एक असू शकतं, ते म्हणजे पाकिस्तानच्या मार्गाने ही हत्यारं इराणमध्ये पोहोचलेली असू शकतात.
इराणमध्ये पोहोचलेली दिवसा कदाचित त्यातली काही हत्यारं ही सिरिया वगैरे इराणच्या बाजूचे जे देश आहेत, इराक असा जो देश आहे, यातून पण जमिनी मार्गाने, अतिशय छुप्या मार्गाने ही हत्यारं इराणमध्ये आधीपासून पोहोचवली जात होती आणि योग्य जागी पोहोचून ती योग्य माणसांच्या हाती पडून त्यांच्याकडून याची तयारी करण्यात आली होती. आणि अशा वेळेला इराण, एक लक्षात ठेवा, इराण आणि पाकिस्तानची जी सीमा आहे, तो सीनो प्रदेश गडबडीचा आहे. तुम्ही बघता पाकिस्तानच्या नकाशामध्ये बलुचिस्तान असा पोटात आलेला भाग आहे. तर तो जो बलुचिस्तानचा इराणशी सलग असलेला भाग आहे, त्या सलग असलेल्या भागामध्ये तिकडेही बलुची आहेत, इकडेही बलुची आहेत आणि त्यांच्यामध्ये रोटीबोटी व्यवहार सुद्धा चालतात. अनेक जण त्यापैकी इराणमधून चोरट्या मार्गाने पेट्रोल आणतात आणि पाकिस्तानमध्ये विकतात सुद्धा, स्मगलिंगचा मार्ग, असे अनेक मार्ग आहेत. आणि अशा अनेक मार्गाने इस्रायलने इराणमध्ये आपले हस्तक पाठवले होते, योग्य जागी पोहोचते केले होते आणि त्यांना आवश्यक असलेली साधन सामुग्री, स्फोटक सामुग्री, हत्यारं ही दिलेली होती. पण किती गुंतागुंतीचं ऑपरेशन असतं बघा, एक युद्धाचं किंवा लष्करी ऑपरेशन ज्याला म्हणतात, कारवाई म्हणतात, ही किती गुंतागुंतीची असते की त्या ठोक्याला इस्रायलमधून विमान उडणार आणि 1200 किलोमीटरचा पल्ला गाठणार, तिथून येऊन बॉम्ब टाकणार आणि ते बॉम्ब पडतायत त्याच वेळेला इराणच्या आतून स्फोटांची एक मालिका सुरू होणं, ड्रोन्स किंवा काय. असंच अगदी मला वाटते रशियामध्ये काल परवा तुमच्या युक्रेनने केलं होतं की रशियाच्या एका विमानतळावर एक काय तो ट्रेलर कंटेनर आलेला होता आणि त्या ट्रेलर कंटेनरमध्ये साठवून जमवून ठेवलेले एक ड्रोन्स, फार मोठ्या संख्येने ड्रोन्स होते आणि ठरलेल्या क्षणी तो काय तो कंटेनर उघडला गेला आणि त्यातून एकामागून एक ते ड्रोन बाहेर पडायला लागले आणि उडायला लागले आणि त्यांनी रशियाच्या विमानतळावर आणि हवाई अड्ड्यावर अक्षरशः थैमान घातलं. किंवा त्याच्याही आधी तुम्हाला काही 1-2 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, हिजबुल्ला, इराणचा आणखीन एक शत्रू जो लेबनॉनमध्ये, हमास सारखा, त्यांच्या लोकांना जे पेजर हवे होते ते पेजर त्यांनी एकत्रित विकत घेतले. पण त्या एकत्रित विकत घेतलेले पेजर जे होते त्याचा पुरवठा करणारी कंपनी सुद्धा इस्रायलच्या एका हस्तकाची होती आणि त्या पेजरमध्ये त्यांनी अशी काही चीप घातली होती की एक दिवस बघता बघता हे पेजर होते ते स्फोटकासारखे फुटायला लागले आणि ते पेजर बाळगणाऱ्या अनेकांचा आपल्या जागीच मृत्यू झाला. तेव्हा हे असं अत्यंत गुंतागुंतीचं आणि कुटील पातळीवरचं कारस्थान, षडयंत्र रचण्याची क्षमता असलेली जगातली एकमेव यंत्रणा म्हणूनच इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद ओळखली जाते. आणि मग त्यांच्यापासून लपणं अवघड असतं. काल परवाची मला वाटते मी एक व्हिडिओ केलाय त्याच्यावर मराठीमध्येच, की मध्यंतरी म्हणजे गेल्या जवळजवळ 4-5 वर्षामध्ये इराणचे एकामागून एक अणुसंशोधक मारले गेले. त्यांचा गुप्तचर खात्याचा प्रमुख मारला गेला. सिरियाच्या इराणी दूतावासामध्ये असलेला इराणचा कोणीतरी मंत्री का सुलेमानी नावाचा कोणी, तो दूतावासामध्ये बसला असताना सिरियामध्ये एक क्षेपणास्त्र घुसलं आणि त्याचा मृत्यू झाला. हे इतके बारकावे प्रत्यक्ष माणूस गोळा करू शकतो, फक्त कॅमेरे आणि उपग्रह यातूनही माहिती येत नाही. त्याच्यासाठी हजारोच्या संख्येने, शेकड्याच्या संख्येने तुमचे हस्तक त्या देशामध्ये पेरलेले असावे लागतात. आणि इस्रायल आणि काय ते मोसाद यांच्याकडे ती क्षमता आहे. इराणमध्ये मोठ्या प्रमाणात इस्रायलचे हस्तक आहेत अशी शंका आल्यामुळे जे काय त्यांचं सुप्रीम कमांडर वगैरे ते आयातुल्लांचं एक जो नॅशनल गार्ड आहे, त्यांनी इराणमध्ये घुसलेल्या
मोसादच्या हस्तकांना शोधून काढण्यासाठी एक SIT बनवली. त्या SIT मध्ये बहुसंख्य मोसादचेच हस्तक होते असा सुद्धा शोध लागला. तेव्हा इराणमध्ये जे काय धक्कादायक असा हल्ला झालेला आहे, या हल्ल्याची गंमत लक्षात घ्यायची किंवा त्याची पार्श्वभूमी लक्षात घ्यायची, तर पहिली गोष्ट लक्षात घ्या की इस्रायलने 1200-1300 किलोमीटर हवाई हल्लेखोर विमानं पाठवली. याचं जे कौतुक चाललंय ते दुय्यम आहे. त्यापेक्षा मोठी गोष्ट कुठची असेल तर इस्रायलने इराणमध्येच आपल्या शेकडो हस्तकांना गेल्या 8 महिन्यापासून हळूहळू करत पाठवलेलं होतं. आता हे कसं असू शकतं लक्षात घ्या. इराणच्या धार्मिक सत्तेविरुद्ध नाराज असलेले हजारो विद्यार्थी आहेत, जे जगात कुठेतरी पळून गेलेले असतात किंवा शिक्षणासाठी बाहेर गेलेले असतात. त्यांची माहिती गोळा करायची आणि त्यांना आयातुल्ला खोमेनीची सत्ता नको असं वाटत असतं. त्यांना एकत्र करायचं, त्यांचं प्रशिक्षण करायचं आणि त्यांना परत मायदेशी म्हणजे इराणमध्ये पाठवायचं आणि त्यांच्यामध्ये एक सुसूत्रता आणायची, त्यांच्यामध्ये एक संपर्क व्यवस्था निर्माण करायची आणि त्यातून हे कारस्थान इराणच्या वेगवेगळ्या प्रमुख प्रांतामध्ये एका वेळेला राबवण्या इतकी बारकाईने त्याची मांडणी मॅनेजमेंट करायची, योजना आणि नियोजन करायचं, हे काम सोपं नाही. हे गेले 8 महिने चालू होत. हे काम इस्रायल आणि मोसाद हे जवळजवळ 8 महिने करत होतं असं म्हणतात. आणि ते मला खरं असं वाटतं, खरं एवढ्यासाठी वाटतं की मी त्याच्यावर एक अख्खा व्हिडिओ केलाय आणि इराणमध्ये मोठ्या संख्येने मोसादचे हस्तक राजरोस उजळ माथ्याने वावरतात. हा आरोप कोणीच ऐऱ्या गैऱ्याने केलेला नाहीये. हा आरोप करणारा माणूस इराणचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे, ज्याचं नाव अहमद निजाद याचा आरोप आहे आणि त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो. आता प्रश्न इतकाच आहे की हे सगळं माहिती असताना सुद्धा इराणने या सगळ्या उचापती करण्याची गरज होती का? इराणने या सगळ्या उचापती करायची गरज होती का? इस्रायलला उगाच अंगावर आणि शिंगावर घेण्याचा आगाऊपणा इस्रायलने करण्याची गरज होती का? कारण याची साक्ष खुद्द इराणचे माजी अध्यक्ष अहमद निजाद यांनी दिलेली आहे. आणि त्यामुळे या प्रकारचं एक मोठं गुंतागुंतीचं षडयंत्र इराणने इराणमध्ये इस्रायल रचू शकला. याचं सगळ्यात मोठं कारण असं की आयातुल्ला खामेनी असो किंवा तिथली जी धर्मसत्ता आहे, यांनी ज्या प्रकारे सामान्य नागरिकाच्या आयुष्यामध्ये बारीक 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 गोष्टीमध्ये इतकं नियंत्रित केलं आणि इतकं जखडून ठेवलं होतं की त्याला लोक कंटाळले होते. त्यापासून मुक्ती पाहिजे. तुम्हाला माहिती असेल की मध्यंतरी तिथे त्या बुरखा पांघरणाऱ्या मुली, त्यापैकी एका मुलीला तिथल्या पोलिसांनी अटक केली आणि अशी मारहाण केली की ती बिचारी मृत्युमुखी पडली. त्यानंतर हळूहळू करत लोकांनी रस्त्यावर येऊन बुरखे जाळण्याचं आंदोलन केलं होतं. मध्यंतरी एका विद्यापीठामध्ये एक मुलीने मुद्दाम तोकडे कपडे घालून आपला बुरखा काढून मुद्दाम अंग प्रदर्शन करण्याचा आंदोलन हे एका विद्यापीठामध्ये केलं होतं. थोडक्यात मौलाना आणि धर्मसत्ता यांना खुलं आव्हान देण्याची जी भूमिका होती, त्यातून किती मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि तरुण हे धर्मसत्तेच्या विरुद्ध झाले होते याची आपल्याला पावती मिळते. आणि ज्या वेळेला अशी माणसं इराणच्या बाहेर किंवा इराणच्या आत असतात, त्यांना हाताशी धरून त्यांचं ब्रेन वॉशिंग करता येतं, त्यांना त्यांच्या देशाच्या सत्तेविरुद्ध प्रशिक्षित करता येतं. ते करून त्यांना परत पाठवलं की ते आपापल्या विद्यापीठामध्ये आपापल्या संघटनांमध्ये अशा प्रकारे नाराज असलेल्यांना एकत्रित करून आपल्याच देशातली अतिरेकी आणि हुकुमशाही गाजवणारी सत्ता उलथून पाडण्यासाठी प्रवृत्त होतात, संघटित होतात. आणि यासाठी इस्रायलला आपले इस्रायलमधले किंवा ज्यूत जन्माचे लोक इराणमध्ये पाठवण्याची गरज नव्हती. माझं असं प्रामाणिक मत आहे की या सगळ्या बाबतीत ठरवून आणि अतिशय काटेकोरपणे या गोष्टी
हिशोबात घेऊन, विचारात घेऊन इस्रायलने दीर्घकालीन योजना आखली होती, जी योजना कदाचित 1.5-2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष आधी इस्रायलच्या गुप्तचर संस्थेच्या डोक्यात आली असेल आणि त्यावर त्यांनी काम सुरू केलं. त्यामध्ये पहिले 10, 15, 25 लोक मिळाले. त्यांना पूर्ण प्रशिक्षित केल्यानंतर देशाबाहेरचे, इराण बाहेरचे असे लोक गोळा केले आणि असे शेकडो लोक पाठवल्यानंतर जे आतमध्ये आधीच नाराज आहेत त्यांना संघटित करून या सगळ्या उठावाला. आणि तुम्हाला लक्षात घेण्यासारखं एक आहे की पहिला हल्ला जो नेत्यानाहूनी केला इराणवर, त्यानंतर त्यांनी जे आवाहन इंग्लिशमध्ये आणि मला वाटतं पर्शियन भाषेमध्ये एक व्हिडिओ नेत्यानाहू यांनी केला होता आणि त्यांनी त्याच्यात स्पष्टपणे म्हटलं होतं की इराणच्या सामान्य जनतेला धार्मिक हुकुमशाहीपासून मुक्त आणि आझाद होण्याचा हा उत्तम अवसर आहे, संधी आहे. त्यांनी पुढे यावं. आम्ही हे सरकार खिळखिळ करतोय, हे सरकार अयातुल्ला खामेनीचं सरकार आम्ही बेजार करतोय, दुबळं करतोय. बाकीचं काम तिथल्या जनतेने आतल्या आत करावं आणि इराणमध्ये लोकशाही आणि गुण्या गोविंदांनी चालणारं सरकार आणावं, ज्याचा इस्रायलला धोका नसेल. हे जे आवाहन केलं होतं अगदी काल परवाच आहे, 1 आठवड्यापूर्वीच आहे, ते लक्षात घेतलं तर मग जे अचानक 2 दिवसापूर्वी हल्ले आणि त्याच वेळेला आतूनच घडलेले एकापेक्षा एक मोठे स्फोट लक्षात घेतले तर एक गोष्ट साफ होते की ही घटना अचानक घडलेली नाही. याची 8 महिने परिपूर्ण तयारी झाली, पण त्याची आखणी कदाचित आधीपासून झाली असेल आणि त्यामध्ये हत्यारं आत पोचवण्याचं काम माझ्या मते पाकिस्तानकडून झालंय. आणि जनरल किंवा फील्ड मार्शल मुनीर सारखा माणूस पैशासाठी पाकिस्तानचे सेनाधिकारी कुठल्याही पातळीवर जाऊन देश आणि इमान विकत असतात, तेव्हा मुनीरने ही हत्यारं इस्रायलला इराणच्या चोरट्या मार्गाने आत न्यायला मदत केलेली असेल. त्यामुळे आघात इस्रायलने केलाय, पण इराणचा सगळ्यात मोठा घात पाकिस्तानचा सरसेनापती आसिफ मुनीर यांनी केलाय, याविषयी माझ्या मनात शंका नाही. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.